नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे मूग डाळीचा एकदम हलका फुलका आणि जाळीदार असा ढोकळा. खूप छान होतो हा ढोकळा, चवीला अतिशय छान लागतो. हेल्दी असा ब्रेकफास्ट रेसिपी आहे किंवा लहान मुलांच्या टिफिनवरसुद्धा आपण देऊ शकतो. बनवायला जास्त वेळ लागत नाही. हे बघा, इथे मी बनवून घेतला आहे. एकदम छान हलका आणि जाळीदार असा झालेला आहे ढोकळा. मस्त गरमागरम ढोकळा सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व करायचं आहे, अतिशय छान लागतो. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ 2 तास आधी भिजावून घ्यायची आहे, मग पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे. अर्धा कप रवा घालायचा आहे याच्यात आणि अर्धा कप दही घालायचं आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा मोडून घातल्यात, अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घातलेत आणि पाव कप पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता 10 मिनटासाठी हे बॅटर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आपण रवा घातला आहे त्यामुळे छान फुलतं हे बॅटर. जर सकाळी घाई असेल तर रात्रीच आपण हे बॅटर तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे बघा, 10 मिनटं झालेले आहेत. बॅटर छानपैकी घट्ट झालेलं आहे. बघा, रवा याच्यातला छान फुलला आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते. बॅटर थोडंसं घट्ट आहे म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे. गरज असेल तर पाणी घाला. इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. बघा, ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता, जसं की किसलेलं गाजर, बीटरूट किंवा स्वीटकॉर्न वगैरे याच्यामध्ये घालू शकता. आता हे बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया. अगदी 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. ढोकळ्याला ग्लेज खूप छान येतो याच्यामुळे. मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये मी इनोचं 5 ग्रॅमचं पॅकेट येतं ते घेतलेलं आहे. प्लेन फ्लेवरचं घेतलेलं आहे इथे मी. ते घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यावरती, म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 1-2 चमचे पाणी घालायचं आहे फक्त. हे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. ज्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहे त्याला आधीच तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे प्लेटमध्ये ढोकळा तयार करणार आहे ते तेल लावून घेतलेलं आहे प्लेटला. आणि स्टीमरसुद्धा आधीच गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आधीच. आता बॅटर ह्या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. वरनं थोडीशी मिरची पावडर मी याच्यावरती घालते. हलकंसं टॅप करायचं अगदी आणि ही प्लेट स्टीमरमध्ये ठेवून घ्यायची. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. आधीच पाण्याला उकळी आली का ढोकळा छानपैकी फुलतो. मग प्लेट ठेवायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपण ढोकळा छानपैकी वाफवून घेणार आहोत. इथे मी 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती ढोकळा छानपैकी शिजवून घेतलेला आहे. एक सुरी घ्यायची, याच्यामध्ये घालायची आहे आणि चेक करून बघायचं आहे ढोकळा शिजला आहे की नाही ते. हे बघा, सुरीला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे ढोकळा छानपैकी शिजलेला आहे. आता थोडासा थंड करून घ्यायचा आहे ढोकळा. तोपर्यंत तडका तयार करून घेऊया. तडका पॅन गरम करायचा आहे. 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. पाव चमचा राई जिरं घालायचं आहे. अर्धा चमचा सफेद तेल घालायचं आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हिंग घालायचं आहे पाव चमचा. तडका छानपैकी परतवून घ्यायचं आहे आणि ढोकळ्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. ढोकळा थोडासा थंड करून घ्यायचा आहे, मगच तडका त्याच्यावरती घालायचा आहे. थोडीशी साखर घालते मी याच्यामध्ये. पाव चमचा साखर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा तडका ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे, मग ढोकळा कट करून घ्यायचा आहे. बनवायला अगदी सोपी पद्धत आहे. जास्त वेळ लागत नाही ढोकळा बनवायला आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे. लहान मुलांना छोट्या टिफिनवरती सुद्धा आपण हा ढोकळा देऊ शकतो. थोडीशी कोथिंबीर पानं घालून घ्यायची आहे. साईडच्या कडा काढायच्या आहेत आणि कट करून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम ढोकळा सॉस किंवा ग्रीन चटणीबरोबर सर्व करायचा आहे. छान लागतो अगदी. एकदम मस्त जाळीदार आणि हलका फुलका असा हा ढोकळा तयार होतो. पचायलाही अगदी हलका आहे. त्याच्यामुळे नक्की हे रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. एक ढोकळा आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान हलका फुलका आणि जाळीदार असा झालेला आहे.
तर नक्की ह्या पद्धतीने ढोकळा तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.